नमस्कार. आज आपण सिक्रेट मसाल्यासह अस्सल हैदराबादी मटण दालचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चविष्ट आणि दाणेदार मटण दालचा यामध्ये मी एक सिक्रेट मसाला वापरला आहे, ज्यामुळे या दालच्याची चव कितीतरी पटीने वाढते. चटपटा आणि खूपच अप्रतिम चवीचा असा हैदराबादी मटण दालचा आपण आज तयार करणार आहोत. तर आपण वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. अगोदर आपण डाळी भिजवून घेऊया. डाळी घेऊया आपण. कढईमध्ये डाळी टाकल्या आहेत मी. अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी हरभरा डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ. तुम्ही मसूर डाळ टाकली तरीही चालेल. तर ह्या डाळी स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत. आता ह्यात पाणी घालून आपण 2 ते 3 पाण्याने चोळून छान अशी ही डाळी धुवून घेऊया. नंतर यात पाणी टाकून 2 तासासाठी आपल्याला भिजवून ठेवायचे आहे. डाळी छान 2 तासानंतर भिजल्या की त्याच कढईत आपण डाळ शिजायला टाकूया. पाव चमचा हळद, थोडासा गरम मसाला आणि हिंग टाकलं आहे थोडंसं चिमूटभर, आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला ह्या डाळी छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत. कसुरी मेथी टाकली आहे थोडीशी. तर ह्याच कढईत आपण आता डाळी शिजायला ठेवल्या आहेत मध्यम ते लहान आचेवर. आणि आता कढईमध्ये थोडंसं तेल जास्त घेतलं आहे. चमचमीत दालचा करायचा आहे आपल्याला. थोडंसं तेल जास्त घेतलं आहे. खडा मसाला आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. काळी मिरी, दालचिनी, लवंग, मोठी विलायची, लहान विलायची असं मी खडे मसाले घेतले आहेत. आणि 3 कांदे मी पातळ असे उभे कापून यामध्ये टाकले आहेत. छान असं सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण परतून घेऊया कांदा परतल्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. आलं लसूण पेस्टचा सुद्धा कच्चापणा जाईल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. एक तमालपत्र टाकलं आहे तोडून. हे 2 ते 3 मिनिट आपण परतून घेऊया कांदा छान परतून झाला, थोडासा सोनेरी रंगावर आल्यानंतर आपल्याला यामध्ये मटण टाकायचं आहे. 1 किलो असं मटण आहे. ते सगळंच मी टाकलं आहे या कढईमध्ये. आणि हे आपण थोडंसं परतून घेऊया. यामध्ये आपल्याला हिरवं वाटण टाकायचं आहे. आलं, लसूण, मिरची आणि मूठभर अशी पुदिना टाकून, पाणी टाकून छान असं ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट करून घेतली आहे. हिरवं वाटण आपण जे बनवलं आहे हे मटणावर टाकूया आणि 2 मिनटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मटण. आणि नंतर यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर इथं मी लाल मिरची पावडर टाकली आहे. बेडगी लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी किंवा जास्त टाकू शकता. अर्धा चमचा असं काळा मसाला घरगुती टाकला आहे. आणि मीठ चवीनुसार टाकलं आहे. हळद टाकली आहे अर्धा चमचा. थोडासा गरम मसाला टाकला आहे. हे सगळे मसाले छान असं मिक्स करून घेऊया आपण ह्या मटणामध्ये. आणि टोमॅटो टाकला आहे. 1 मोठं टोमॅटो मी कट करून टाकलं आहे बारीक असं. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही 2 टोमॅटो टाकलेत तरीही चालतील. आणि हिरव्या वाटणात मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी मिसळून टाकलं आहे. अर्धा कप असं पाणी टाकलं आहे. आणि हे मटण छान असं मंद ते मध्यम आचेवर आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे. ह्या स्टेजला तुम्ही कुकरला हे मटण लावू शकता, म्हणजे वेळ वाचतो. 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर इकडं बघू शकता तुम्ही डाळसुद्धा 50% शिजली आहे. शिजलेल्या डाळीमध्ये आपल्याला आता दुधी भोपळा टाकून घ्यायचा आहे. दुधी भोपळ्याची साल काढून कट करून घेऊन आपण यामध्ये टाकूया धुवून. दुधी भोपळा दालच्यामध्ये छान लागतो, नक्कीच टाका. कोण असं दुधी भोपळा टाळतात, पण दुधी भोपळ्यामुळे ह्या दालच्याला रिच अशी चव येते. तर नक्कीच टाकून पहा. आणि हा दुधी भोपळा कट केलेला छान धुवून थोडंसं मीठ टाकलं आहे धुताना. आणि नंतर त्याच डाळीमध्ये आपण हा दुधी भोपळ्याचे तुकडे टाकूया शिजलेल्या डाळीमध्ये. आणि अजून एकदा 10 ते 15 मिनटं लहान आचेवर आपल्याला डाळीसोबत हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे. तर इकडं आपण कढईत जे मटण ठेवलं आहे त्यात 40 ते 45 मिनटं झाले आहेत. मटणाला अंगचं पाणीसुद्धा सुटलं होतं, त्यामुळे छान असं हे शिजवून झालं आहे. तर कुकरमध्ये सुद्धा लगेचच होतं शिजवून. नक्की कुकरमध्ये टाकू शकता तुम्ही. तर डाळी आणि भोपळासुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया. भोपळासुद्धा छान असा शिजला आहे. डाळी पण छान शिजल्या आहेत. तर सगळं मिक्स करून घेऊया, एकसंग करून घेऊया डाळी आणि मटण. आणि नंतर आपल्याला याच्यावर थोडंसं झाकण ठेवून 10 मिनटासाठी ठेवायचं आहे. इकडं सिक्रेट मसाला बनवून घेऊयात. लहान आचेवर आता आपण ह्याच्यात कच्चा मसाला टाकला आहे.
चक्रीफूल, मोठी विलायची, लहान विलायची, काळी मिरी, थोडीशी लवंग, तमालपत्र, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप हे मंद आचेवर आपण भाजून घेऊन शेवटी कसुरी मेथी टाकली आहे. थंड झालं की मिक्सरमध्ये छान अशी पावडर करून घ्यायची. हाच आपला सिक्रेट मसाला आहे दालच्यासाठी. मटण आणि डाळी छान असं एकजीव झाले आहेत शिजून. आपण 10 ते 15 मिनटं शिजवून घेतलं आहे. अजून एकदा बघू शकता तुम्ही मटणसुद्धा छान असं शिजलं आहे. तर ह्यामध्ये आता आपल्याला जो आपण सिक्रेट मसाला बनवला आहे तो टाकून घेऊया. ह्या मसाल्यामुळे चव खूप छान वाढते दालच्याची. तर नक्कीच हा मसाला स्किप करू नका, बनवून पहा तुम्ही आणि दालच्यामध्ये टाका. दालच्याची रेसिपी अगदी चविष्ट अप्रतिम चवीची होते. तर ह्याच्यासोबत खाण्यासाठी आपण भातसुद्धा बनवला आहे. तर दालच्याची रेसिपी आपली तयार आहे. गॅस मंद आहे. चिंचेचा कोळ टाकला आहे 2 चमचे असा. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही चिंचेचा कोळ. तर शेवटी आपण कोथिंबीर टाकून हा दालच्या 5 मिनटासाठी शिजवून घेऊया आणि साईडला ठेवूया. म्हणजे आपण आता ह्या दालच्यासोबत खाण्यासाठी आपल्याला भात बनवायचा आहे. तर एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये तेल टाकलं आहे. खडा मसाला टाकूया आवडीनुसार, कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. काळी मिरी, लवंग, चक्रीफूल, छोटी विलायची, मोठी विलायची आणि तमालपत्र टाकलं आहे. 1 मिनिटभर परतून झालं की कांदा 1 स्लाईस पातळ कापून घेतलेला टाकला आहे. हिरव्या मिरच्या टाकूया तुकडे करून आणि नंतर आपल्याला यामध्ये डाळी टाकलेल्या डाळी आपण भिजवल्या होत्या ना, त्यातलीच अर्धी वाटी अशी मी डाळ थोडी शिल्लक ठेवली होती. तर हे टाकूया. ह्यामुळे भाताची खूप छान चव वाढते. तर ह्यामध्ये थोडासा गरम मसाला पण टाकू शकता तुम्ही. तर छान असं परतून झालं की गरम पाणी टाकून घेऊया, म्हणजे भाताला सुद्धा लगेच उकळी येते. एकीकडे मी कोलम राईस धुवून घेतला आहे, तो सुद्धा टाकूया. बघू शकता तुम्ही कोलम राईस मी धुवून स्वच्छ भिजवून घेतला आहे आणि छान असा स्मूथ असा आपण हा भात शिजवून घेऊया. मीठ चवीनुसार टाकलं आहे आणि मोठ्या आचेवरच आपण हे तांदूळ छान असं शिजवून घेतलं आहे. 10 ते 15 मिनटानंतर 5 मिनटासाठी लहान आच करून झाकून ठेवला आहे आणि बघू शकता तुम्ही खूप छान असा हा स्मूथ असा भात शिजला आहे. मऊ असा भात शिजवून घ्यायचा, म्हणजे दालच्यासोबत खायला खूप छान लागतो. तर आपला भातसुद्धा तयार आहे. तर सर्व करूया आपण आता दालच्या आणि भाताची रेसिपी. आपण मटण दालच्या आणि भाताचा सर्व करत आहोत एका ताटामध्ये. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. सिक्रेट मसाल्यासह हा अस्सल हैदराबादी मटण दालचा कसा बनवायचा ते आपण पाहिलं आहे. चविष्ट आणि दाणेदार मटण दालचा, यामध्ये मी एक सिक्रेट मसाला वापरला आहे, तो सुद्धा दाखवला आहे. मटण इतकं मऊ शिजलं आहे की भातासोबत मस्त असं चुरलं जातं आहे आणि मटण दालचा खूप अप्रतिम चवीचा झाला आहे. नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.